धुले जिला पुलिस प्रशासन इस समय पुलिस भर्ती के मद्देनजर युद्ध स्तर पर तैयारी कर रहा है। जिला पुलिस प्रशासन ने 19 तारीख को धुले शहर में पुलिस मुख्यालय के मैदान पर होने वाले फील्ड टेस्ट की तैयारी पूरी कर ली है और प्रशासन इस भर्ती प्रक्रिया के लिए तैयार है। लेकिन दूसरी ओर पुलिस भर्ती की तैयारी कर रहे छात्रों ने भर्ती प्रक्रिया को कुछ दिन टालने की मांग प्रशासन से की है। बरसात के मौसम में फील्ड टेस्ट में कोई दिक्कत न हो, इसका भी पूरा ख्याल रखा जाना चाहिए, अन्यथा फील्ड टेस्ट की प्रक्रिया को 2 महीने के लिए टाल दिया जाए। साथ ही उम्र सीमा को लेकर भी अभी तक कोई निर्णय नहीं लिया गया है, इसका तुरंत निर्णय लिया जाए। मैदानी परीक्षण में किसी भी समस्या के साथ साथ हमारी हानि के लिए राज्य सरकार जिम्मेदार होगी। सरकार से हमारी एक ही मांग है कि अगर आप मानसून के दौरान भर्ती प्रक्रिया कर रहे हैं तो विद्यार्थियों को 100% सुविधा प्रदान करें, अन्यथा मानसून खत्म होने के बाद भर्ती प्रक्रिया शुरू करें। निखिल शिरसाळे धुळ्याला प्रॅक्टिस करतो स्टेडियमला। माझा एक मुद्दा असा आहे की 31 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारने सांगितलं होतं की वयवाढी कोविडमुळे मिळेल, तर त्याच्यात एक संधी सगळ्यांना दिली गेली पाहिजे। आणि एक असा मुद्दा आहे की पावसाळ्यात ग्राउंड असल्यामुळे माझ्या ग्राउंडला समजा आज पाऊस नाही आहे, मी 42 मारलं आणि माझ्या मागच्या मुलाने 34 मारलं किंवा 36 मारलं, तो 6 मार्क 4 मार्क मायनस होईल। हे कुठेतरी सरकारने आमचा विचार केला गेला पाहिजे। आम्ही सरकारचा विचार करतो, जे आधी पण सरकारने 18,000ची भरती घेतली, आता परत 17,000 घेतली। आम्ही सरकारबद्दल विचार करूच, सरकारने अशी कुठलीच मनात भूमिका पावली नाही की आमचा विचार करणार नाही। सर, तुम्ही आमचा विचार करणार, आम्ही नक्की तुमचा विचार करून तुम्हाला विधानसभेला दाखवू की तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे। तुम्ही फक्त आमच्या एवढ्या भावना समजून घ्या। आम्ही सगळे गरिबाचे मुलं असतो, 400-500 किलोमीटरवर जातो, 1,000-2,000 खर्च होतो। जर ग्राउंड कॅन्सल झाला तिथून घरी येऊ परत जाऊ, त्याच्याने माइंड डिस्टर्ब होईल, तर आमचा विचार करा सर तुम्ही। आता शासनाने 19 तारखेपासून ग्राउंडांची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली, तरी देखील बाकीचे म्हणजे असं यावर्षी असं वाटतंय की ही भरती राम भरोसे चालू आहे। कारण कोकणामध्ये इतका पाऊस असतो, जर समजा मी आज ग्राउंडला गेलो आणि माझं ग्राउंड चांगलं बसलं, उद्या उठून एका मुलाचं ग्राउंड खराब बसलं, तर त्या खराब बसण्याला कारण कोण? त्याला जबाबदार शासनच असेल। कारण अशा प्रकारची भरती प्रक्रिया आत्तापर्यंत कधी राबवली गेलेली नाही। आणि आता माझी 12 तारखेला मला कारागृहाची तारीख आहे आणि 13 तारखेला मला अमरावती ड्रायव्हरची तारीख आहे। आता एवढा दूरचा पल्ला मी कसं काय गाठायचा? माझा स्वतःचा पर्सनल विषय। तर असे महाराष्ट्रात अनेक पोरं आहे, नेमकी शासनाने एवढा विचार करावा ना की आर्थिक परिस्थिती भरती करणाऱ्या पोराची केवढी राहते, कशी राहते, त्याची मेंटॅलिटी कशी राहते। तुम्ही उठता सुट्टा डायरेक्ट हॉल तिकीट सोडताय मुलांना, या उद्या या परवा या। आणि पहिली गोष्ट, तुम्ही डबल फॉर्म बी कॅन्सल केलेली। यावर्षी एखाद्या मुलाचं ग्राउंड नाही बसलं तर तो डिस्क्वालिफाय होईल आणि पुढच्या वर्षी कसं काय येईल? तो त्याच्याकडे तेवढा पैसा पाहिजे, त्याची मेंटॅलिटी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे। शासनाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा। नुसतं एका गोष्टीचं तुम्ही विचार करताय, भरती प्रक्रिया राबवायची डांबरी रोडवर तुम्ही ग्राउंड घेताय, एखाद्याचा पाय सटकला, कोणाला विजा झाल्या, एखाद्याला 100 मीटरला स्टार्ट भेटत नाही, AC कॅबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडी माहिती। जे प्रॅक्टिस करतात त्या पोरांना विचारा की ग्राउंड काय राहतं, कसं पळावं लागतं। हे त्यांच्या विनवण्या त्यांच्याकडे बघून, त्यांच्या प्रॅक्टिसकडे बघून तरी शासनाने विचार करायला पाहिजे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।